जय हिंद मित्रांनो. जीवनात जगणं फार महत्त्वाचं आहे आणि ते बी आनंदात. ते सांगतो कसं बघा. काल मी हॉस्पिटलला गेलो होतो. तेव्हा खरंच किंमत कळली की ह्या शरीराची किंमत काय आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळली सगळ्यात मोठी धनसंपदा जर काय असेल तरी शरीर आहे. ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. पैसा, अडका, जमीन, जुमला, बंगलं, गाडी हे काहीच नाही. जर हे नसेल ठीकठाक तर त्यासाठी शरीर चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. ज्याचं शरीर निदृढ आहे त्याचं सगळं काही व्यवस्थित आहे. त्याला 2 रुपये कमी भेटून द्या पण शरीर चांगलं असलं पाहिजे. ज्याचं शरीर चांगलं नाही त्याच्याकडे भरपूर धनसंपदा आहे, त्याचा काही उपयोग नाही. आणि तुमची खरी किंमत ना हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळते. शरीराची खरी किंमत, शरीराची खरी ताकद, शरीरामधली प्रतिकार शक्ती कुठं? हॉस्पिटलला गेल्यानंतर. पैशाचं सोडून द्या, ते किती जातील की येतील, पण शरीराची खरी किंमत तुम्हाला तेव्हाच कळेल. त्यासाठी मित्रांनो दररोज उठून व्यायाम करा. दररोज देवाला प्रार्थना करा की देवा माझं शरीर निरोगी राहून दे, मला कुठला आजार नको. ठीक आहे. देवाला बाकीचं काय मागण्यापेक्षा देवाला सगळ्यात महत्त्वाचं शरीर मागा. शरीर चांगलं आहे तर तुम्ही पैसेही भरपूर कमवाल. पण जर शरीर खराब झालं तर असलेले पैसे पूर्ण शरीरावर घालवावे लागतील. त्यासाठी मित्रांनो सकाळी लवकर उठून, जर तुमच्याकडे पैसे नसतील जिमला जायला तर काही हरकत नाही. सकाळच्या बरी वॉकिंग करा, रनिंग करा. हे फार महत्त्वाचं आहे. आणि जीवन चांगलं जगा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 40 नंतर शुगर, BP, कॅलेस्ट्रॉल असले आजार येत राहणार. त्याचं टेन्शन घेऊ नका. जे खाता येते ते खाऊन टाका. जे अन्न चांगलं वाटतंय, जे फ्रूट खाऊ वाटते ते खात राहा. कारण का काल मी हॉस्पिटलला गेल्यानंतर एक मावशी 65 वयाच्या भेटल्या होत्या मला. त्यांच्यासंग माझी बोलणं गप्पा चालल्या होत्या. तेव्हा त्या सांगत होत्या आता आमच्याकडं पैसा भरपूर आहे, सगळं काय आहे, पण आता शरीर एवढं सुदृढ नाही राहिलं. म्हणजे आम्ही फिरू शकत नाही जास्त, कुठल्या गोष्टी काही करू शकत नाही ना. त्यासाठी मित्रांनो फिरणंही फार महत्त्वाचं आहे. ज्याच्या वयात जे ते कार्य झालं ना की मग आनंद भेटतो. प्रत्येकजण म्हणतो की पैसा कमवून 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 मी म्हातारपणी फिरीन. म्हातारपण आल्यानंतर तुम्ही फिरू शकत नाही, हे तेवढंच सत्य आहे. आणि एकदा शरीराला आजार लागला की मग डॉक्टरच्या चक्रा काटायला लागतील. त्यात काय शक्य नाही, कुठला डाऊट बी नाही. त्यासाठी मित्रांनो 40 नंतर तुमचं मन करते फिरायला जायचं तर जावा. 40 नंतर तुम्हाला वाटतं की हे करणं, कुठलं खाणं पिणं चांगलं आहे तर खावा. फ्रूट खावा, जेवण चांगलं जेवण्याचा प्रयत्न करा आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी देवाला एक मागणं करा, देवा सगळ्यात आधी मला शरीर चांगलं दे की मला कधी हॉस्पिटलची पायरी चढायला लागायचं गरज नाही पडली पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. जीवनात सगळ्यात मोठी संपत्ती काय असेल तरी शरीर, माझ्यातर्फे तरी. बाकी सगळं शून्य आहे. जर ज्याच्याकडे शरीरच नाही चांगलं त्याच्याकडे किती पैसा अडका असला तर ते काही फायद्याचं नाही. आणि
प्रत्येक वेळेस त्या पैशाचा योग्य ठिकाणी उपयोग करा. नको त्या ठिकाणी करू नका. योग्य ठिकाणी केला तर त्याचा मोबदला बी चांगलाच भेटेल. पैसे हे कमवा, पैसे कमवलंच पाहिजे. आत्ता बी कमवा, म्हातारपणी पर्यंत कमवावं लागणार आहेत ते. ज्याची मुलं बाळं चांगले आहे त्याचे चांगलं आहे, पण ज्याची 90% आजकालच्या मुलांच्या भरोश्यावर बसू नका. 90%. 10% सोडून द्या. 10% असतील मुलं चांगली, 90% ही मुलं खराब आहेत. त्यांना फक्त आईवडिलांचा जमिनीची वाटणी पाहिजे, घराची वाटणी पाहिजे, पण आईबाप नको आहेत. ठीक आहे. तरीही आपला हिस्सा मुलांच्या नावे करू नका. आजकालच्या दुनियेत कुणाचा काही भरोसा नाही. कधी तुम्हाला घरातनं बाहेर काढतील. मरेपर्यंत मालक तुम्हीच राहा. मेल्यानंतर काय असेल ते म्हणतात ना, दुनिया जाणे. आपण तर कुठं बघा येणार आहे. आत्तापर्यंत तरी कोण आला. पण जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे, मालक तुम्हीच असला पाहिजे. एक काडीचा हिस्साही मुलांच्या नावे करू नका. कारण तुमच्या आईवडिलांनी दिलेला हिस्सा ही तुम्हाला दिला आहे. त्यांनी जर ऐकलं असतं तर तुमची कंडिशन काय राहिली असती. तीच अवस्था आहे. आजकालच्या मुलांच्या नावे एक काडीचा हिस्सा बी करू नका. त्यांना कमवून द्या, त्यांनी आयुष करू द्या, पण तुमच्या हिश्श्यातला नको. आणि म्हातारपणी 40 नंतर फिरण्याची गोष्टचा पक्का करा. देव करा, इकडे फिरा, मथुरा, काशी, वृंदावन, जे पण काय ते जे तुम्हाला आवड आहे त्यातनं. पण फिरणं फार महत्त्वाचं आहे. वय गेल्यानंतर 60चं वर्ष जर तुम्हाला जगला, तुम्ही 30चं परत होणार नाही ना. कारण 30मध्येच तुम्ही जी फिलिंग आहे ना, तेव्हा जगून घ्या. नंतर काय त्याचा फायदा नाही ना. व्हिडिओ मोठा होतो आहे.